भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 21. शुद्धाशुद्ध विचार निवृत्तीपर भावार्थ याचा भाग 3. उद्धवा, सकामींच्या चित्तात सदैव भोगसुखाचीच लालसा असते. वेदांचा गूढार्थ न कळालेले पंडित त्यांना स्वर्गप्राप्तीच्या लोभात गुंतवतात. स्वर्गसुख म्हणजे मोक्ष नव्हे. सकामतेतून माझी प्राप्ती होत नाही. गव्हाचे अंकुर गोड लागले म्हणून कोणी आपलं सर्व शेतच उपटून टाकेल तर पिका वाचून त्याला उपाशीच राहावं लागणार. उद्धवा, वेदांची निर्मिती ही मनुजाच्या अक्षय सुखासाठी आहे. वेदांनी कर्म, उपासना, ज्ञान यांचं विवरण करताना स्वर्गसुखाचं आमिष दाखवताना त्याला परमार्थाची गोडी लागावी हाच मुख्य उद्देश आहे. सकामता सांगताना अन्योक्तीनं कामासक्तीपासून मन कसं दूर जाईल हाच विचार मांडलाय. म्हणून साधकाला वेदातील गूढ गुह्यता, गूढार्थ कळायला हवा. वेदांनी परोक्ष मार्गानं अपरोक्षाचाच मार्ग दाखवलाय. उद्धवा, वेदांचा अर्थ समजून घ्यायला जिथं ब्रह्मादिकांचं ज्ञान उणं पडलं तिथं सामान्यांची काय कथा. म्हणूनच मी वेदर्षी व्यास झालो आणि वेदांचे 4 विभाग केले. 4 वाणीतून ते साकार केले. परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी यांच्या माध्यमातून ते साकार केले. उद्धवा, केवळ वेदमंत्रांच्या यथार्थ उच्चारातून जो नाद ध्वनित होतो त्यातून स्थूलातून सूक्ष्मापर्यंतच्या प्रवासाचं दर्शन होतं. उद्धवा, वाच्यार्थ, अन्वयार्थ, भावार्थ आणि गूढार्थ ह्याचं ज्ञान ज्याचं त्याला आकलन होतं. देहाच्या इंद्रियाविना होणाऱ्या या क्रिया अंतरात होतात. वेद अपौरुषेय आहेत हे लक्षात येतं. जगाला दिसतं ते वेदांचं बाह्यरूप आहे, ते स्थूल असणारच. स्थूलाच्या अंतरी सूक्ष्मत्व असतं. किंबहुना सूक्ष्मातूनच स्थूलाची निर्मिती होते. वेदांची निर्मिती कोणत्या सूक्ष्मातून झाली आणि ते स्थूलात कसे आले ह्या विचारानं उद्धवाची जिज्ञासा शिगेला पोहोचली होती. तो भगवंतांना काही विचारणार तो त्याचे भाव जाणून भगवंत म्हणाले, उद्धवा, विश्वचैतन्याला परब्रह्म हे नाव आहे. ओम या बीजमंत्रानं ते ओळखलं जातं. ह्या ओंकाराचे अ, उ, म असे 3 वर्ण आहेत. खरं तर ते 3 स्वर आहेत. या 3 स्वरांच्या साह्यानं जो नाद ध्वनित होतो त्यालाच ओंकार म्हणतात. या उच्चारातून प्रवास करणारा वायू त्रैलोक्याचं भ्रमण करत असतो. जडातून सूक्ष्मापर्यंतचा हा प्रवास आहे. हा वायू ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालून पुन्हा देहात येतो. ब्रह्मांडी ते पिंडी या तत्वाप्रमाणे देहाचं शुद्धीकरण करतो आणि असा शुद्ध झालेला देह ब्रह्मांडाचा वेध घेऊ शकतो. हेच वेदवाणीचं सार आहे. उद्धवा, वेदवाणीतील सर्व विस्तार हा अगम्य आहे. वेदांनी दाखवलेले सर्व मार्ग वरकांती प्रवृत्ती मार्गाचा आश्रय घेत असले तरी ते निवृत्ती मार्गाचेच पथदर्शक आहेत. सर्व तंत्रमंत्र, उपासना मार्ग, ज्ञानबोध हे सर्व जाणत्यानं अंतरीचा शोध घ्यावा यासाठीच आहेत. उद्धवाच्या मनातील सर्व शंकांचं भगवंताने निरसन केलं होतं. उद्धवाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. सामान्य जनांच्या विचारातून सर्व प्रश्न विचारले होते. भगवंतांनी त्याचं केलेलं विवरण ऐकून तो सुखावला तरी त्याच्या मनात एक प्रश्न आलाच. तो मात्र त्याचा स्वतःचा होता. उद्धवानं भगवंतांना सनम्र वंदन करून विचारलं, देवा, इतकं सर्व काही सांगून वेद नेती नेती हे शब्द उच्चारतात. यातून वेदांना काय सूचित करायचं आहे? तसंच तत्पद आणि त्वमपद या अनाकलनीय शब्दातून कशाचा निर्देश करायचा आहे? आता आपण एवढंच सांगावं. भगवंतांना उद्धवाचा हा प्रश्न ऐकून खूप आनंद वाटला.
उद्धव हा भक्त होता, तसा साधकही होता, ज्ञानपिपासू होता. सभोवतीच्या अंधजनांचा त्याला कळवळा होता. तो स्वतः भगवत भक्तीत रमत असे आणि इतरांनाही रममाण करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानं विचारलेले सर्व प्रश्न सामान्य मनात येणारे होते, परंतु हा प्रश्न एक उच्च साधकच विचारू शकतो. महापुरात उडी मारणारा हा तरबेज पोहणारा असतो. म्हणूनच भगवंतांना आनंद वाटला. उद्धवाकडे कृपा कटाक्ष टाकीत ते म्हणाले, उद्धवा, उत्तम प्रश्न विचारलास. मी आपण होऊन तुला हे सांगणारच होतो. वेद कशासाठी, वेदांना काय सांगायचे, वेद ज्ञानातून काय साधायचे, ह्या तीनही प्रश्नांची उत्तरं म्हणजे हे परवलीचे शब्द आहेत. उद्धवा, वेदमंत्रात अनेक उपासना मार्गांचं विवरण करताना अनेक ठिकाणी ईश्वरी सत्तेचं गुणवर्णन आलंय. पण तो गुणातीत आहे हे लक्षात येताच वेद नेती नेती असं म्हणतात. वेदांनी केलेलं वर्णन अपूर्णच आहे, ते वर्णनातीत आहे, म्हणून ते नाही अशी वेदांनी कबुली दिली आहे. उद्धवा, पण जीवाच्या उद्धारासाठी वेदांची निर्मिती आहे ही भूमिका ते विसरत नाहीत. जीवाला कुठपर्यंत जायचंय ह्याचा निर्देश तत्पद या शब्दातून दिलाय. तत्पद म्हणजे ते पद, ते अविनाशी तत्व म्हणजेच ब्रह्म तुला व्हायचंय असा संकेत वेदांनी दिलाय. उद्धवा, त्यापुढे ते अंतिम सत्य सांगताना ते म्हणजे त्वमपद म्हणजे जीवा ते ब्रह्मतत्व तू स्वतःच आहेस या सत्य जाणीवेपर्यंत तुला यायचंय, तेच तुझं मूळ स्वरूप आहे असा या पदातून वेदांनी निर्देश दिलाय. उद्धवा, वेदातील कर्म भक्ती ज्ञान ही तीन कांड म्हणजे मार्ग म्हणजे जीव शिव आत्मा यांची ओळख आहे. आदी मध्य अंत ही त्यांची स्वरूप आहेत. जीवानं कर्म उपासनेतून भक्ती साध्य करायची. भक्ती ही जीवाची भावावस्था असते. यातूनच जीवाला शिवाची ओळख होते. शिवतत्व म्हणजे आंतरिक संवेदना, यालाच आत्मगुरू असंही म्हणतात. या गुरुच्या मार्गदर्शनानंच आत्म्यापर्यंत पोहोचायचं असतं. जीवाला आत्मदर्शन होणं ही जीवोद्धाराची स्थिती आहे. आत्मानुभूतीतून आत्मसाक्षात्कार होतो. उद्धवा, हेच माझं खरं स्वरूप आहे, हेच वेदातून सांगितलंय. म्हणून वेद ही माझीच वाणी आहे हे त्रिवार सांगतो. या भागाबरोबरच 21व्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण पुष्प 22 तत्वसंख्या मतांतरे विदेही अवस्था याचं वाचन क्रमशः ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.